छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मेंदरकी गावातील मुस्लिम तरुणांनी टिपू बॉईज 302 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट शेअर केली। या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी गाव बंद करून रस्ता रोको आंदोलन केलं। घटनेची गंभीर दखल घेत अक्कलकोट पोलिसांनी अनिल पाटील यांच्या तक्रारीवरून अमन अखिल हवालदार, रुमन शकील हवालदार आणि सोहेल रस्तुम या तिघांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल केला असून यातील अमन आणि रुमन या दोघांना अटक करण्यात आली। एआयचा चुकीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामीकारक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुस्लिम तरुणांनी केलाय। मेंदरगी येथील या घटनेच्या निषेधार्थ हिंदू महासभा सोलापूरचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे आणि ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक शिवराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी प्रकरणी अन्य 6 लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्याचा इशारा हिंदू संघटनांकडून देण्यात आलाय। जय श्रीराम। मी हिंदू महासभा शहर अध्यक्ष सोलापूर सुधीर भैरवाडे। मैंदरगी अक्कलकोट तालुक्यात मैंदरगी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानकारक आक्षेपार्ह पोस्ट काही युवकांनी केलं होतं आणि ते इंस्टाग्रामवर व्हायरल केले होते। छत्रपती शिवाजी महाराज नाचा लागलेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा असला घाणेरडा व्हिडिओ त्यांनी टाकला। त्याच्या पाठीमागं कारण काय तर मैंदरगी हे गाव पूर्ण जिहादी वृत्तीनं पेटलेलं गाव आहे। आपल्या इथं एक आमदार फारुख शाब्दी यांनी इथं आमदारकीला उभारलं होतं, आपण त्यांना इथून हाकलून दिले। त्यांचं ते गाव म्हणजे तिथं त्यांची शिकवण आहे का हा प्रश्न इथं उपस्थित होतो की छत्रपती शिवाजी महाराजांना असं करा आणि परत तुम्ही काय म्हणता धर्मसमभाव। मग हे धर्मसमभाव नाही याच आहे, हे एकतर्फी हेच आहे की शिवाजी महाराजांना हिंदुत्व मानून त्यांनी आपल्या शिवाजी महाराजांचा अपमान करतात। यासाठी आम्ही काल तिथे मैंदरगीमध्ये जाऊन सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोठं भव्य आंदोलन केलं। हजारो युवक तिथे उपस्थित होते। संपूर्ण मैंदरगी गाव बंद होतं। त्यावेळेला पोलिसांना अनुचित प्रकार घडल म्हणून त्यांनी त्या 2 युवकांना अटक केली आणि त्यांना अजामीनपात्र गुन्हा कलम लावून त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। तर मी या सरकारला एक इशारा देतो की तुम्ही लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांवर एक कायदा करा की जेणेकरून आपल्या शिवाजी महाराजांचा अपमान होणार नाही किंवा त्यांच्या इतिहासावर एक कायदा करा की कोण इतिहासाची मोडतोड सुद्धा करणार नाही। यासाठी एक की बाबा जेणे असा दृढ कायदा झाला पाहिजे की 7-8 वर्षाच्या पुढे त्याची सजा लागली पाहिजे आणि कोणी सुद्धा हिंमत नाही केली पाहिजे हे करण्याचं पाठीमागणं। यासाठी आम्ही तिथं आंदोलन केलंय, आंदोलनाला यश आलेलं आहे। SP साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे, आरोपीला अटक केलेलं आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्याला आम्ही जास्तीत जास्त दिवस त्याला कशी सजा लागली याकडे लक्ष देऊन आम्हाला सांगितलेलं आहे। जय श्रीराम। मी शिवराज गायकवाड। काल सकल हिंदू समाज मेंदरगीच्या वतीने मेंदरगी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टेटस अपमानास्पद ठेवल्याबद्दल काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी त्या संदर्भात मोर्चा निघाली। मोर्चाचं मुख्य स्वरूप असं आहे की वारंवार त्या गावात स्टेटसमुळं अनेक गुन्हे दाखल झालेत आणि स्टेटसमुळं 2 जातीमध्ये तेढ निर्माणाचं काम हे जिहादी वृत्तीच्या लोकांनी करतात आणि ते मेंदरगी गाव एक जिहादी लोकांचा अड्डा बनलाय। तिथे लँड जिहाद आहे, सरकारी जमीन हडपलेत, वन विभागचं जमीन हडपलेत आणि अनाधिकृत बांधकाम आहे, काही धार्मिक स्थळे आहेत तिथं। त्यावरही आम्ही ऍक्शन घेतलंय, अजून तिथं कुठलीही कारवाई झालं नाही आणि लव जिहादचे प्रकार त्या भागात भरपूर घडतंय आणि जे गोरक्षक आहेत काय आंदोलन झालं आणि त्यावर गुन्हा दाखल झाला का? काल आम्ही शांतिप्रिय आंदोलन केलं, त्याबद्दल आमचे काही हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते होते, त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला। कुठल्याही मस्जिदाचं तोडफोड केले नसून तिथं शांती सुव्यवस्थामध्ये आंदोलन झालंय। आम्ही तिथं ते घटनास्थळी स्वतः होतो आणि आम्ही तिथं पोलिसांचेही आभार मानले
त्यांनी बिन आंदोलनमध्ये सहकार्य केले. गुन्हा दाखल झाला का संबंधित आरोपी? संबंधित आरोपीवर 8 जण आरोपी होते. 2 आरोपीवर सध्या गुन्हा दाखल आहे. आम्ही पोलिसांना संपर्क साधून बोललोय, बाकीचे 6 आरोपीवर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं संपर्क साधून आम्ही त्यांना बोललोय.